नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आम्ही आत्ता प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आहोत आणि आत्ता तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहेत हास्यसम्राट प्रभाकर मोरे. प्रभाकरजी, खूप स्वागत तारांगणमध्ये. आणि आज मला तुमच्याबद्दल खूप अभिमान ह्याच्यासाठी वाटला, कारण तुम्ही चांगले अभिनेते आहातच, पण काय होतं, चांगल्या अभिनेत्याला एका इमेजमध्ये अडकवलं जातं, चौकटीत अडकवलं जातं आणि तो कलाकार तेच काम आपलं चांगलं आहे म्हणून तेच करत राहतो. पण तुम्ही मुद्दाम या अबब विठोबा बोलू लागला या नाटकाच्या निमित्ताने चौकट मोडली आहे रादर तुम्ही. तेव्हा सर्वप्रथम मला तुमचं अभिनंदन करायचं आहे. तर हा विचार केव्हापासून घोळत होता की आपण काहीतरी वेगळं करायला हवं? नाही, कसं असतं, म्हणजे प्रत्येक कलाकारांना ही अशी एक योग्य संधी येण्याची वाट बघतच असतो. आणि ही संधी येण्याची मी वाट बघतच होतो, कारण मला अनेक वर्ष मी जवळजवळ 27 ते 28 व्यावसायिक नाटकं मी आत्तापर्यंत केले आहेत. मग मालवणी आहे, कोकणी आहे, प्रमाण भाषेतली पण काही केली आहेत. काही एका प्रियदर्शन जाधवच्या नाटकात मी साताऱ्याची भाषा पण बोललो होतो. पण काय झालं, हास्यजत्रेच्या निमित्ताने मी बऱ्यापैकी कोकणातली भाषा ह्याच्यातून मी प्रसिद्ध झालो. म्हणजे तिथं शालू असेल किंवा कोकणातली भाषा आहे त्याच्यात मी जास्त परिचित झालो लोकांना. तर आत्ता काय की वेगळं करण्याचं कारण की काहीतरी आपल्याला वेगळं येतं की नाही याचा पण अनुभव पाहिजे ना. तर प्रशांत गिरकरने मला जेव्हा विचारलं अबब विठोबा बोलू लागला, तर ते नाटक अनेक वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी आलं आणि त्याचे 1000 प्रयोग झाले होते तेव्हा. आणि खूप कलाकार मंडळी फार त्याच्यातली मोठे होते. विजय केंकरे होते, लक्ष्मीकांत बेर्डे होते वगैरे सगळं. तर ती पुजारीची भूमिका मला त्याने विचारलं. लक्ष्मीकांत बेर्डे हा ती फार मोठी गोष्ट माझ्यासाठी होती, कारण एवढ्या मोठ्या दिग्गज कलावंतांनी ही भूमिका केली आहे आणि तीच भूमिका आज मला करायला मिळते याचा मला फार आनंद वाटतो. आणि त्याने माझ्यावर विश्वास टाकला. आणि मग मला थोडंसं कसं हे जुळवून घ्यायला काही दिवस मला रिहर्सलची गरज होती. कारण मी म्हटलं की मला जी सवय, आपण एक सवय रुटीन झाली असतं आपल्या लाईफमधलं, ते थोडंसं जाईपर्यंत मला थोडंसं तो म्हणाला तू जसं म्हणशील तसं. तू म्हणाला 8 दिवस 10 दिवस. तर मी माझं शूटिंग बिटिंग असं हे करून ते ॲडजस्ट करून ते मी जरा माझ्यासाठी कठीण मला वाटत होतं. कारण कठीण काही नाही आहे दुनियेमध्ये, पण ते काय झालं होतं, अनेक वर्ष मी इतकं बोलीभाषेतसुद्धा मी कोकणीच बोलायचो. सवय झाली होती मला आणि त्रास झाला. हां, म्हणजे मी त्या रिहर्सलमध्येच इतकं पॉलिश करून घेतलं की मला म्हणजे मला कॉन्फिडन्स येईपर्यंत म्हटलं नाटकात ओपन करतो. भले फार काही मी असे कोणते शब्द आहेत नाही बोलताना इकडचं तिकडं होऊ शकतं? हां, म्हणजे ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, आपण इतर काही ठिकाणी काम करतो ना, तर आपण तिथली वेळ मारून घेऊ शकतो की इकडचा शब्द तिकडचं करून आपण ती इतकी सवय. पण ह्याच्यामध्ये ना ते पर्टिक्युलर तसंच बोललं पाहिजे की तो माझं नाव आहे त्याच्यामध्ये, वेदशास्त्र संपन्न श्री हरिभक्त परायण वाचस्पती पंडित भिकम शास्त्री हरिहर शास्त्री वेदमणी, हे तसंच बोललं पाहिजे ना. हे वेदमणी पहिला घेतलं आणि वेदशास्त्र संपन्न, पण त्यातला तो एक त्यातली गंमत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे कठीण असं नाही आहे, पण हे त्या पद्धतीचंच आपलं काम झालं पाहिजे, तर त्यातली गंमत आहे. आणि ही पुजारीची भूमिका करताना आणि त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी हे करू शकलो याचा मला आनंद वाटला. आणि ते टोन आणि हेल जो असतो भाषेचं ते व्यवधान बाळगावं लागतं. आणि ऑफकोर्स म्हणजे काय आहे, कोकणी भाषेचा लयचा वेगळा आहे, ही मी बोलतो त्याचा वेगळा आहे. नाही, प्रमाण भाषा आपण जे बोलतो, आपण जे म्हणजे रेग्युलर बोलतो तेच, फक्त तो पुजारी आहे. तर थोडंसं पुजारीचे कसं आहे असं आहे, आपण असं ठीक आहे असं बाकी. तर ते फार सुंदर, जरा बरं वाटलं, ज्याला जिभेला पण सवय झाली त्या वेगळ्या प्रकारची. तुम्ही आता लक्ष्मीकांत बेर्डेंचा उल्लेख केलात, पण तुमचं आणि त्यांचं कधी ट्युनिंग किंवा काय बोलणं चालणं, एकत्र काम करणं? एकत्र माझ्या आयुष्यात मला संधी आली होती. मी एकदा म्हणजे 2003-04 साल असेल तेव्हा जायच्या अगोदर, तर एक सिरियलमध्ये मी होतो. आणि त्या सिरियलचं नाव तेव्हा हे नव्हतं, पण तेव्हा अल्फा मराठी होतं. आणि लक्ष्मीकांत बेर्डे, किशोर नांदलस्कर, नयनतारा आणि मी. तर बेर्डे साहेब क्लार्क होते, नांदलस्कर बॉस आणि मी शिपाई असं. आणि नयनतारा बेर्डे सरांची आई होती. आणि मी कट टू कट सगळं होतं आणि त्याचे 4 एपिसोड आम्ही शूट केले होते. पण तेव्हा कसं, तेव्हा
कालांतराने 6 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर सिरियल लागायच्या ना यायच्या अगोदर काही पायलट बनवून ठेवायचे, तर तसं ते बनवलेलं होतं. पण कालांतराने आमचंही नशीब वाईट म्हणायचं की बेर्डे साहेब राहिलं नाही. त्यावेळेचा कसा अनुभव अतिशय सुंदर, म्हणजे आठवण म्हणजे मी जेव्हा मला माहिती नव्हतं, मी नौका होतो तेव्हा मी सेटवर गेलो, अंधेरीला शूटिंग होतं, तर गेलो आणि मला स्क्रिप्ट दिलं आणि तेव्हा माझी हिंमत पण नाही कुठला कोण कलाकार आहे काय आहे, तर मी स्क्रिप्ट घेऊन एका खुर्चीवर बसून पाठांतर करत होतो आणि मला आपली विचारायची हिंमतच नाही. आणि तिकडे कॅमेरा ऑन झाला आणि मग पूजा करतात नाही का, मग तिकडे सुखं करता सुरू झालं, म्हणून मी वळलो आणि मी आपलं जाऊन तिथं उभा राहिलो तर गणपतीकडे आता आरत घेऊन एक माणूस उभे होते, आरती संपल्यानंतर ओढले, ते लक्ष्मीकांत बेर्डे होते आणि मी जवळजवळ आता इथून पळून जाऊ काय असं मला झालं होतं. कारण शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना कोकणामध्ये तेव्हा टी व्हीचा जमाना होता, काय ते CD घेऊन यायचं 3 तर 3 CD आम्ही रात्रभर ह्यांचे पिक्चर बघायचो. हां, तर असं आता काय करू म्हटलं, आता आलो आहे. तर मग ते सगळं झालं, सगळे पाय पडले आणि म्हणाले, अरे तो गोपीचा रोल करणारा कोण आहे? तर आमचे दिग्दर्शक आले तेवढे, हा तर त्यांनी मला असं बाजूला घेतला, माझ्या खांद्यावर टाकला. इथं म्हणजे मला असं झालं, अरे बाप रे, चला बाबा. आणि मला बाजूला बसवलं, रीडिंग सुरू झालं सीन. तर मी जरा खूप वाचून ठेवलं होतं आणि मी कोकणातलीच भाषा बोलत होतो, त्याच्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स होता. त्याने मी जेव्हा बोललो तेव्हा 2-3दा माझ्याकडे बघितलं, कुठला आहेस रे म्हटलं, चिपळूणचा आहे. गावाला चल बिंदास. आणि मग 4 दिवस तुम्हाला सांगतो ना, एवढं रिलॅक्स त्या माणसावर काम करायला वाटलं ना, कधीही वाटलं ना ही सुपरस्टार. इतकं समजवून शांतपणे आणि रोज पैसे मिळाले का आजचे नसेल तर मला सांग असा बोलणारा माणूस. फक्त अनुभव एकत्र काम करण्यात आला, फक्त ते टी व्हीवर आलं नाही. एवढं मोठं शिक्षण आहे बापरे. आणि माझ्यासाठी तो फार मोठा देव माणूस की ज्यांचं काम बघून म्हणजे आम्ही गावाला काय कॉमेडी आणि काय ती स्टाईल वगैरे फार अतिशय सुंदर. आणि आता आपण ह्या नाटकाबद्दल ही मुलं खूप भारी आहेत. आजची पिढी आहे, ही नवीन पिढी आहे, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करणं, काय मिळालं तुम्हाला त्यांच्याकडून? नाही, अतिशय हुशार मुलं, म्हणजे इतकी ब्रिलियंट मुलं आहेत ना, म्हणजे जसं अभ्यासात जेवढी हुशार आहेत तशी इकडे काम करतात. आणि एक शार्प एवढी आहेत की अख्खं नाटक बोलतात. आणि प्रत्येक इथं जेवढी मुलं आहेत ना त्यांना अख्खं नाटक पाठ आहे. प्रत्येक मुलाला प्रत्येकाचा रोल पाठ आहे. हां, एवढी मेहनत करतात, मस्ती पण तेवढीच करतात, तेवढे एन्जॉय करतात. आणि मला असं म्हणायचं की ही जी ऊर्जा आहे, आता मुळात पॅशन आहे त्यांच्याकडे काम करण्याची. म्हणजे आज काही मुलं परीक्षा आहे म्हणून काही दिवस आमचे प्रयोग नाही, पण आम्ही सलग 10 प्रयोग केले. त्या 10 प्रयोगामध्ये त्यांच्याबरोबर काम करताना एवढी मजा आली. आता आपण तरुण म्हणजे लहान मुलं झाल्याकडे वाटलेलं आहे त्यांच्याबरोबर, एवढी त्यांनी ऊर्जा दिलेली आहे. आणि आत्ताची पिढी फारच हुशार आहे. काही म्हणा तुम्ही, कदाचित आताचं सगळं माध्यम आहे, म्हणजे मोबाईल आहे, टी व्ही आहे, कॉम्प्युटर आहे, अख्ख्या दुनियेची माहिती पडते. तेव्हा आपण लहान असताना आपल्याला या गोष्टी काही माहिती नव्हत्या, तर त्यांना इतक्या आता पालकांनी दिल्यामुळे ते आणखी शार्प झालेले आहेत आणि हुशार पाहिजे. तुम्ही असे कलाकार आहात की काही टिपत जाता माणसं जशी भेटतात तसा. यात तुम्ही गुरुजींची भूमिका साकारलेली आहे. प्रत्यक्ष रंगभूमीवर काम करताना आधी काही अभ्यास केलात, कोणाला भेटलात, काही तयारी केली? नाही, मुळात कसं आहे, मी कोकणातला असल्यामुळे बऱ्याचशा मंदिराशी माझा संपर्क आहे. आणि म्हणजे प्रत्येकाची पुजारी प्रत्येक देवळात, म्हणजे कोकणात पुजारी वेगळ्या टिपिकल स्टाईलचा आहे. आणि अशा मंदिरातनं मी काही पुजारी पाहिलेले आहेत. म्हणजे आपण गणपतीपुळ्याला गेलो, इकडे गेलो, तर साधारणतः आपण हे पाहत असतो, अनेक वर्ष पाहत असतो. तर साधारणतः त्यांची लक, त्यांची स्टाईल, त्यांचं देवासमोर एक असताना हे साधारणतः आपण पाहत असतो. आणि ते शब्दातून इतकं करेक्ट आहे, त्याच्यामुळे त्याची ॲटोमॅटिक बॉडी लँग्वेज पण मला सहज पकडता आली त्याची, आणि ते उत्तम मला करता आले. आणि आता हास्य सम्राट एकंदरीतच तुमचं टेलिव्हिजनचं काम आणि हे नाटकाचा प्रयोग कसं सांभाळणार? हे आत्ता कसं आहे की आमच्याकडे हास्य जत्रा मध्ये कसं आहे, ऑलरेडी आमच्याकडे तारखा अगोदर दिलेल्या असतात. हे आम्ही तिकडे शेड्यूल प्रमाणे असतं. तर आमचं हास्य जत्रा कधी कधी आठवड्यातून 2दा दाखवलं जातं, कधी कधी 4 वेळा दाखवलं जातं. तशा त्या तारखा शिफ्ट होतात. पण मॅक्झिमम आमचे निर्माते शनिवार रविवार
ते पण नाटकवाले आहेत, सचिन गोस्वामी सर, सचिन मोठे सर. तर ते नाटकवाले असल्यामुळे शनिवार रविवार आम्हाला नाटकासाठी दिलेलं आहे त्याने. तर शनिवार रविवार आजकाल खूप प्रयोग होतात. पूर्वी कसं सोमवार, मंगळवार, गुरुवार हे प्रयोग व्हायचे नाटकांचे, पण आता प्रेक्षकांची संख्या तशी मिळत नाही ऑल डेला. तर शनिवार रविवार आम्हाला सुट्टी मिळते. कोकणात कुठं कुठं प्रयोग करणार? आता कोकण, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण मे महिन्यात सगळे प्रयोग करणार. जाणार हो, यस यस यस. एक शेवटचाच प्रश्न, जसं हे प्रमाण भाषेचं आव्हान स्वीकारलंय तुम्ही आता, आणखी नवीन कोणत्या गोष्टी करणार? आता मी परत एक शॉर्ट फिल्म करतो आहे, वेगळी सिरियस भूमिका. मी ऑलरेडी एक मी शॉर्ट फिल्म केलेली आहे मर्डर मिस्ट्रीवर. माधव अभ्यंकर आहे आणि विजय निकम आहे आणि मी. तर त्याच्यात फार डिफरंट रोल आहे माझा. म्हणजे बिलकुल कॉमेडी नाही आहे तो. ती रेडी आहे, काही दिवसातच ती रिलीज होईल. आणि आत्ता मी परत नवीन एक शॉर्ट फिल्म करतो आहे, ती कोकणावरच आहे, कोकणाच्यावर भाष्य करणारे आहे. फार म्हणजे आता कोकणामध्ये ज्या जागा जमीन आहेत, कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या नादात काही लोकांनी मोठं करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी म्हणा, आपापल्या जागा जमिनी विकल्यात. तर जागा जमीन विकल्यानंतर आपण पुढची पिढी त्यांना एक तुकडा तरी राहील का, ह्या माध्यमावर, ह्या विषयावर सिरियस नोटवर त्याची प्रमुख भूमिका मी करतो आहे आता. आणि त्याचं आता लवकरच शूटिंग सुरू होईल. खूपच छान. मला वाटतं की हेही महत्त्वाचा विषय आहे. तर आधी आम्ही हे नाटक बघतो आणि आपण त्याच्यानंतर बोलू. तर तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. या.